राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आपल्या सोबत आहेत। सर, खरं तर आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। विरोधी पक्षाच्या बाकावरती जे आहे ते अतिशय कमी संख्या असणार, महायुती जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती बहुमत आहे। कसा आजचा दिवस सगळा राहिला? आजचा दिवस पहिला दिवस आहे विधानसभेचा आणि आजच्या दिवशी सर्व नवनिर्वाचित झालेल्या विधानसभा सदस्यांचा शपथविधी आज होईल आणि नंतर उद्या विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक जाहीर होईल आणि परवा दिवशी विधानसभा अध्यक्षांचा निवड होईल। पहिल्यांदा पाहायला मिळते का विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता नसणार आहे, कारण बहुमत सुद्धा त्यांच्याकडे नाही। त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं ना की अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। काय नेमकी स्ट्रॅटेजी असणार आहे, कारण आता भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना मोठ्या संख्येचं बहुमत असणार आहे। एवढ्या मोठ्या बहुसंख्य आमदारांच्या सभागृहामध्ये आता काही फारसं काय दुसरं बिझनेस नाही आहे। फक्त शपथ, राज्यपालांचं अभिभाषण, त्याचबरोबर आपण पाहिलं की मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होणार, नवीन चेहरे येणार, जुने चेहरे राहणार का, अशा अनेक चर्चा सुरू आहेत। हा प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा। आता आपण मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारा, असं दिलीप वळसे पाटील म्हणताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन मनोज जयस्वाल, सराज सुरणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।